लग्नानंतरचे प्रेम पर्व 1 आणि 2 संपूर्ण लेखिका अपूर्वा लिखित भाग 2. कशी आहेस बेटा सयाजी? मी मजेत काका, तुम्ही बोला. दुर्वा त्यांच्या पाया पडत म्हणाली. मी एकदम तंदुरुस्त दिसत आहे ना? सयाजी हसून म्हणाले. हो म्हणजे काय? दुर्वा त्यांना टाळी देऊन म्हणाली. आम्ही दिसत आहोत की नाही तुला सुजाता? काकू तुम्हाला कसं विसरू मी? दुर्वा त्यांना मिठी मारत म्हणते. आई मिस यू. ती मृणालला मिठी मारत म्हणाली. मिस यू टू बेटा. मृणालही मिठी घट्ट करून म्हणतात. चलो यू कॅरी ऑन. मी अनिकेत आणि वैदेहीला भेटून येते. दुर्वा असे म्हणून निघून जाते. काय रे अभिमन्यू, कुठं हरवलास? यश त्याच्या पाठीवर थाप मारत म्हणाला. कुठं नाही यशा. तो केसांमधून हात फिरवत म्हणाला. अरे वहिनी दिसली तुला. यश आनंदून म्हणतो. गप रे मंद. तो मला वाटलं आता वहिनी आणशील की काय? यश चेष्टेने म्हणाला. तर हा कथेचा हिरो अभिमन्यू सयाजी पाटील. रंगाने सावळा पण नजरेस पडेल असा. जिमने कमावलेले बळकट शरीर, चेहऱ्यावर सूट होणारी बियर्ड, पेशाने गायनोकोलॉजिस्ट. त्याने व त्याच्या 3 मित्रांनी मिळून बांधलेलं हॉस्पिटल. ते सगळे डॉक्टर होते. एक अमित, सार्थक आणि शर्मिष्ठा एकत्र होते. पण याच्या मागे बऱ्याच मुली लागलेल्या. त्याने कोणाला भाव दिला नाही आणि आवाज चांगला असल्याने तो अधूनमधून गायचा देखील. अरे अभि, इकडे ये बेटा. सुजाता. आलो मम्मी. तो ओळखलं का या दोघांना? हा माझा लहानपणापासूनचा जिगरी मित्र सुजय पटवर्धन आणि ही त्याची पत्नी मृणाल. सयाजी ओळख करून देत म्हणाले. अरे हो आठवलं. कसे आहात काका काकू? अभिमन्यू त्या दोघांच्या पाया पडत म्हणाला. तसे सयाजी आणि सुजाता यांच्या चेहऱ्यावर समाधान पसरलं. मजेत आहोत आम्ही. छान वाटलं अभि तुला भेटून. मृणाल अभिमन्यूच्या डोक्यावरून हात फिरवून म्हणाल्या. तसा तोही हसला. अरे ही पण आली बघ. असं म्हणून सुजयने दुर्वाला आवाज दिला. ती कपडे चेंज करून आणि नवरा नवरींना भेटून आली होती. रेड कलरची डिझायनर कुर्ती, व्हाईट लूज पॅन्ट, केस फक्त क्लच लावून बाकीचे मोकळे सोडले होते आणि ओढणी एका साईडने घेऊन हातावर सोडली होती. सिंपल पण क्यूट दिसत होती. कधीही मुलींकडे न बघणारा अभिमन्यू आज दुर्वाकडं एकटक बघत होता याचं सयाजी आणि सुजाता यांना आश्चर्य वाटलं. मृणालच्या सुद्धा ते लक्षात आलं. दुर्वा, हा अभिमन्यू ओळखत असशील ना? सुजय. हो, पण खूप वर्षांनी भेटलो आम्ही. दुर्वा हसून अभिमन्यूच्या हातात हात मिळवत म्हणाली. हो ना, जास्त कॉन्टॅक्टच नाही झाला आमचा. अभिमन्यू. असंच बोलणं चालू होतं त्यांचं. बोलता बोलता दोघं नकळत एकमेकांकडे चोरटी नजर टाकत होते. यशच्या नजरेतून ते सुटलं नाही. तो त्या दोघांकडेच बघत होता. थोड्या वेळाने फॅमिली फोटोंसाठी हे दोन्ही फॅमिलीज एकत्रच गेले तेव्हा यशने काहीतरी जुगाड करून अभिमन्यूला आणि दुर्वाला शेजारी उभं केलं. त्यावर अभिमन्यूने तू नंतर भेट असा लूक दिला. लग्न झाल्यावर घरी जाताना अभिमन्यूला लवकर जायचं होतं. इमर्जन्सी आली होती त्यामुळे. आणि दुर्वाचीही अर्जंट मीटिंग होती. पप्पा मला लवकर जावं लागेल घरी, चला ना. अभिमन्यू. अरे आम्हाला वेळ आहेत अजून. तू एक काम कर, तू आणि दुर्वा जा, कारण तिलाही जायचं आहे लवकर. मृणाल म्हणाल्या. तसं दोघे एकमेकांकडे बघून ऑकवर्ड हसले. ओके जातो आम्ही. दुर्वा, आपण आमच्या गाडीने जाऊ. अभिमन्यू. हो चालेल, मलाही चालवता येते गाडी, त्यामुळे एकावरच लोड येणार नाही. असं म्हणून दुर्वाने सुजयना कारच्या कीज दिल्या आणि जेवण वगैरे करून निघाले ते दोघं. जाता जाता यशने थोड्या टिप्स दिल्या आणि त्यांचा प्रवास सुरू झाला. आधी गाडी अभिमन्यू चालवणार होता. ते गेल्यावर सयाजींनी सुजय आणि मृणालसोबत विषय काढला लग्नाचा. सुजा, मला वाटतं आपण आपल्या मैत्रीला नात्यात बदलावे. अभिमन्यूसाठी दुर्वा परफेक्ट आहे असं वाटतं मला. म्हणजे बघ, मी माझं मत सांगितलं. आम्हा दोघांना तेच वाटतं. सुजातानेच ही कल्पना दिली मला. हो म्हणजे मी आज पाहिलं दोघं एकमेकांकडे चोरटी नजर टाकत होते. छान दिसेल त्यांचा जोडा. हो ना सुजय, तुम्हाला काय वाटतं? मृणाल. मलाही पटत आहे. अभिमन्यूला आपण चांगले ओळखतो, पण अंतिम निर्णय हा दुर्वाचा आणि अभिमन्यूचा असेल. आपण तिकडे गेलो की बोलूया त्यांच्यासोबत, चालेल ना? मग त्या दोघांच्या सोयीनुसार पुढची बोलणी करता येतील. सुजय हसून म्हणाले. चालेल. आणि ते दोघं मॉडर्न विचारांचे आहेत. ते विचार करूनच पुढचा निर्णय घेतील. त्या दोघांना पहिले कल्पना देऊया या गोष्टीची, मगच पुढे जाऊ. सुजाता. हो नक्की, सगळे. पुढील भाग लवकरच. वरील साहित्याचे सर्व अधिकार माझ्याकडे राखीव आहेत. लेखन चोरी केल्याचे आढळून आल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. कथा शेअर करायची असल्यास नावासहित शेअर करावी. कॉपीराईट रिझर्व्ड. अपूर्वा लिखित.